स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जिहे कटापूर या योजनेच्या विस्तारीकरणाअंतर्गत कोरेगाव तालुक्यासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा शासनानं मंजूर केलाय। याची निविदा देखील प्रसिद्ध झाली असून याबाबतची माहिती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा पहिल्यांदा या ठिकाणी आभार मानतो। आज लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेघटापूर जी योजना कोरेगाव मतदारसंघाची अर्थवाहिनी जलवाहिनी राहिलेली आहे, त्याच्या विस्तारीकरणाचं काम मी स्वतः कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना त्या ठिकाणी सुरुवात केली होती। कोरेगाव मतदारसंघाला 2 TMC पाणी जादाचं आपण मंजूर करून घेतलं आणि या पाण्याचं नियोजन करण्यासाठी जो अतिरिक्त निधी ही योजना पूर्णत्वासाठी लागण्यासाठी जो निधी आहे तो निधी आज आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि त्याचे जे टेंडर्स आहेत ते टेंडर्सही आज या ठिकाणी कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आणि हे काम आता 1 महिन्यामध्ये आपण सुरू करतोय। साधारणतः लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेघटापूर ही सुरुवातीला खटाव तालुक्यासाठी ही योजना होती। त्याच्यातून खटाव माझ्या मतदारसंघातल्या खटाव तालुक्याचं सिंचन होणार होतं। त्याचं विस्तारीकरण आपण आता रामोसवाडीपासून कोरेगाव तालुक्यातल्या रामोसवाडीपासून भाडऱ्यापर्यंत आणि रामोसवाडीपासून ते अपशिंग आणि पुढं अगदी अंभेरीपर्यंत याचं विस्तारीकरणाचं जे काम होतं ते L3 आणि L4 टप्प्याचं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन ही योजना कोरेगाव तालुक्यातल्याच झेघटापूरमधून तासगाव उपसा सिंचन योजना जी आपण मूर्त स्वरूपात या ठिकाणी आणली, ज्याच्यामधून सातारा तालुक्यातलं देगाव, वरणे, निगडी, अंगापूर तर्फ तारगाव, धनगरवाडी, राजेवाडी, कारंडवाडी ही जी गावं सातारा तालुक्यातली पाण्यापासून वंचित होती, या गावांना तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पाणी उपलब्ध करून दिलं होतं। ती सगळी गावं तासगाव उपसा सिंचन योजनेमध्ये येतात आणि याचीही निविदा प्रसिद्ध झाली आणि त्याचंही काम पुढच्या महिन्यामध्ये सुरू होत आहे। महाराष्ट्रातला पहिला कोरेगाव मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये आमचं 98% हा प्रदेश सिंचनाखाली येणार आहे। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, नेर तलावातून L1 आणि L2 सेक्शनचं काम पूर्ण झालं। 2 महिन्याचा कालावधी असताना आपण हे काम 1.25 वर्षात, 2 वर्षाचा कालावधी असताना 1.25 वर्षात इतक्या कमी वेळेत आपण ही पूर्ण केली। मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना हा सर्वे केला होता आणि आता L1 L2 पूर्ण झाल्या। खटाव तालुक्यातल्या L3 L4 ज्या विसापूर, रेवलकर, वाडी, जाम, जाखणगाव या भागाला जाणारं पाणी आणि दुसऱ्या बाजूला मूळ, मांजरवाडी, डिस्कर, राजापूर या भागाला जाणारं पाणी, तसेच दर्जाई आणि धारपुडी या गावांना जाणारं पाणी, या सगळ्या योजनांचं आता निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामुळं L1 पासून L2 ह्या दोन्ही पूर्ण झाल्या, कार्यान्वित झाल्या। निढळलाही पाणी पोहोचलं, वर शिंदेवाडीतही पाणी पोहोचलं होतं। आता L3 पासून L7 पर्यंत तासगाव उपसा सिंचन योजनेपर्यंत आता हे पाणी पोचतंय। कोरेगाव तालुक्यातलं भाडऱ्या खोऱ्यातून नलवडेवाडीला सुद्धा पाणी चाललेलं आहे आणि तिथून देऊळ, बिचुकले ही गावं सुद्धा या योजनेखाली येत आहेत। याच्या निविदा आज प्रसिद्ध झाल्यात। मला मनस्वी आनंद वाटतोय। जो लढा कोरेगाव तालुक्याचा किंवा कोरेगाव मतदारसंघाचा पाण्याचा संघर्ष होता तो आज पूर्णत्वास जातोय। त्यामुळे मी राज्य सरकारचे खूप आभार मानतो।